नमित मल्होत्राच्या रामायण चित्रपटामधील प्रभू श्रीरामांच्या कॅरेक्टरचा इंट्रोडक्शन व्हिडिओ बघितला। काही जणांचं म्हणणं आहे की टीजर खूपच सुंदर आहे, काय ते VFX, काय ती कलर ग्रेडिंग, काय तो देखणार रणबीर कपूर आणि काय ते AR रहमान आणि हान्स झिमरचं म्युझिक, सगळं एकदम झॅक दिसतंय। तर काही जणांचं म्हणणं आहे की काय ते व्हिडिओ गेम क्वालिटीचं घाणेरडं VFX आणि काय ती पिवळी कलर ग्रेडिंग आणि काय तो तोंड सुजलेला रणबीर कपूर। असं वाटतंय प्रोड्युसरने 4000 करोड खड्ड्यातच घातले। महत्वाचं म्हणजे 100 रुपयाचा टी शर्ट घेताना 100 वेळा विचार करणारे, EMI वर घेतलेल्या मोबाईलवर बापाकडून पैसे घेऊन रिचार्ज मारणारे अशा पद्धतीची वक्तव्य करतायत। अरे बाबांनो, 2 मिनिट 38 सेकंदाचा व्हिडिओ आहे, त्यातला 1 मिनिट तर टेक्स्ट बघण्यात जातो, म्हणजे 1.25 मिनिटाच्या व्हिडिओने पूर्ण इंटरनेट जगत 2 भागामध्ये डिवाइड केलंय। म्हणजे बघा ना, कौतुक करणारी लोक एवढं जास्त कौतुक करतायत की असं वाटतं नमित मल्होत्राने त्याच्या डार्क चॉकलेट यांच्या तोंडात दिलंय। आणि घृणास्पद वक्तव्य करणारी मंडळी एवढ्या खालच्या पातळीला गेली आहेत की असं वाटतं नमित मल्होत्राने यांचे 4000 करोड चोरी करून चित्रपट बनवला आहे। अरे यार, युट्यूब वरती भरपूर VFX आर्टिस्टनी या व्हिडिओचा VFX ब्रेकडाऊन केलेला आहे। ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले तर तुमच्या लक्षात येईल की खूपच मायनर ब्लेंडिंग अँड कलर ग्रेडिंग इश्यूज आहेत जे फिक्स होऊ शकतात। सीता माता, दशानन रावण, बजरंग बली, सोन्याची लंका आणि सर्वात महत्वाची वानर सेना बघायची बाकी आहे। मी तर ट्रेलर बघण्यासाठी खूप एक्साइटेड आहे। सो रिलॅक्स अँड जस्ट वेट फॉर द ट्रेलर।